तर काल येताना किराणा स्टोर्समधून छान अशा या खारका आणल्या होत्या, कारण मला बनवायचा होता सुंटावडा. तर बसलेच होते तर त्यामधील बिया काढून घेतल्या आणि छान असं तो नीट करून ठेवला. आणि बाहेर बघते तर काय एवढा पाऊस यायला लागला होता आणि पूर्ण आमची गॅलरी ही पाण्याने भरली होती. कारण पाऊस आला ना तर एक काम तर जास्तीचं वाढूनच बसतं. तर सगळीकडे ओले ओले झाले होते, पण पाऊस तर पाहिजेच ना, कारण काही गावांमध्ये तर पाणी सुद्धा नाहीये लोकांना पिण्यासाठी. तर त्यामुळे पाऊस तर पडलाच पाहिजे. तर मस्तपैकी मग सर्व गॅलरी धुवूनच घेतली. आणि जेव्हा पाऊस पडतो ना तर इकडे आम्हाला काहीतरी तळीव पदार्थ खायला खूप आवडतात. तर त्यामुळे इकडे मुलांनी मला शाबूच्या चकल्या तळायला सांगितल्या होत्या. तर तोपर्यंत मी ते तळतच होते. तेवढ्यात यांनी त्यांच्यासाठी चिकन घेऊन आले, का तर यांना चिकन 65 बनवायचे होते. तर म्हटलं चला मस्त आता तेल तर तापले तर त्यामध्ये छान असं चिकन 65 करून घेतलं. आणि मी इथं भाजीसाठी अंडी उकडून ठेवली होती, परंतु आज अंड्यांना सुट्टी होती. कारण मग चिकन आणले तर मग अंडीची भाजी कोण खाणार, त्यामुळे भाजी कॅन्सल केली आणि मस्त असं सर्वांना चिकन 65 बनवून दिले. त्यासोबत छान असं हे आपलं सॉस असतं ना, टोमॅटो सॉस, तर तेही घालून दिलं. तर मग आज पाऊस पडला आहे म्हटल्यावर आमच्या बाजारला तर सुट्टीच. तर त्यामुळे येताना त्यांना मी थोडंसं भाजीला आणायला लावले होते. तर तेही येताना ते घेऊन आले. त्यानंतर गरम गरम भाकरी आणि मस्त असा चिकनचा रस्सा बनवून ठेवला. आणि नंतर जेवण वगैरे झालं, मस्त जेवून बसलो. तर आज भांडी घासायचा खरंच खूप कंटाळा आला होता, परंतु किचनमध्ये येऊन बघते तर माझ्या लेकीने स्वच्छ सर्व भांडी घासून किचन एकदम चकचकीत करून ठेवलं होता. तर त्यामुळेच म्हणतात ना, एक तरी लेक ही आपल्याला पाहिजेच असते. तर असं काहीसं माझ्या लेकी कधीतरी एकदम न सांगता काम करून घेतात, तेव्हा कुठे आईला थोडंसं बरं वाटतं. तर चला बाय.